3 किलोमीटरची पाईपलाईन आहे, तर तुमचा प्रश्न आहे की त्याला किती के जीचा पाईप वापरावा. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला समजवलं होतं की किती के जी म्हणजे त्या पाईपाचं वजन नाही आहेत, तो किती के जी प्रेशर त्या पाईपलाईनमध्ये पाण्याचं झालं तर तो फुटणार नाही हे तिच्यावर समजतं. मग साधारणपणे 4 के जीचा पाईप येतो पी व्ही सी, 6 के जीचा येतो, 8 के जीचा येतो, 10 के जीचा येतो. तर सामान्यपणे शेतकऱ्यांनी 4 के जीचा पाईप वापरला पाहिजे. मग ती पाईपलाईन तुमची 3 किलोमीटर आहे, 300 फूट आहे का अजून 30 किलोमीटर आहे, पण 4 के जीचा पाईपलाईन जर तुम्ही व्यवस्थित डिझायनिंग केली, व्यवस्थित सर्व फिटिंग वगैरे केली, व्यवस्थित त्याच्यावर बॉल वॉल लावले, व्यवस्थित NRV लावले, व्यवस्थित एअरवॉल लावले, PRV लावले, तर तुम्हाला जमिनीत टाकल्यावरती पाईपलाईन 100 वर्ष साथ देईल. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे की 4 के जी पाईप चालेल. हां, कुठे पाईप जमिनीच्या वर येते, कुठे समजा काही नाला होता, मग इथून तिकडे न्यायला तो पाईप ओपन होणार आहे, तर तेवढा 6 के जी टाकला. कुठे चढ होता तेवढा 6 के जी टाकला. कुठे रस्ता क्रॉस करायचा होता तर तेवढे 2-4 पाईप 6 के जी टाकले, बाकी 4 के जी टाकले. अशा कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकतात.